आज आपण ज्या निमित्ताने आजची ही प्रवचन सेवा होती त्या निमित्तावरही बोलणं जरा गरजेचं आहे. आज आपण या ठिकाणी हनुमंतरायाच्या जन्माच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलोय. थोडी ती कथा सांगणं गरजेचं आहे. श्री रामप्रभू फिरत फिरत पंपा सरोवराजवळ आले. त्या ठिकाणी सुग्रीव, अंगद, हनुमंत इत्यादी वानरांची भेट झाली. तेव्हा सर्वांनी श्री रामप्रभूस नमस्कार केला. त्यावेळेस सुग्रीवाने हनुमंतरायाची स्तुती केली. मला ती स्तुती सुद्धा फार सुंदर आहे. ती अशी, सर्व सैन्य एकीकडे व हनुमंतराय एकीकडे. अशा वेळेला हनुमंताच्या शक्तीपुढे बाकीचे सैन्य हलके पडते. ज्या हनुमंताने राहूचे तोंड फोडले, ज्याच्या पुढे सूर्य थरथरा कापतो, अशी यांची शक्ती. असा हनुमंतरायाचा पराक्रम ऐकून राम सुग्रीवास म्हणाले, मग याने वालीचा नाश कसा केला नाही? असा प्रश्न करताना करताच त्या ठिकाणी अगस्त्य ऋषी आले. पर्व काळ म्हणून पंपा सरोवराजवळ अगस्त्य ऋषी स्नान करण्याकरता आले होते. त्यामुळे श्रीरामास अतिशय आनंद होऊन त्यांनी ऋषीस नमस्कार केला व रामप्रभू म्हणाले, हनुमंत हे सुग्रीवाचे मित्र असता, तसेच पराक्रमी असतात, त्यांनी वालीचा नाश का केला नाही? असा अगस्त्य ऋषींना रामप्रभूंनी प्रश्न केला. त्याचे वर्णन एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये किष्किंधाकांड या ठिकाणी 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणाले, हनुमंताच्या जन्माची कथा मला नारदाने संपूर्ण सांगितलेली आहे, ते मी तुला सांगतो. हनुमंत बालपणातच अतिपराक्रमी होते. अशी त्यांच्या जन्माची कथा सुंदर आहे. हे रामा, थोडक्यात ती कथा श्रवण करा. सुग्रीव सखा हनुमंत असता अति बडी वीर्यवंत, वालीचा केला नाही घात तो वृत्तांत मज सांगे. हनुमंताचे जन्म कथन नारद सांगितले संपूर्ण, ते मी सांगे ना आपण सावधानावधारी. हनुमंताचे जन्म कर्म बालपणी अति पराक्रम, कथारम्य मनोरम श्रोता संपूर्ण श्रीराम. भावार्थ रामायणामध्ये फार गोड गोड ओव्या आलेल्या आहे. असा श्रीराम प्रभूने प्रश्न केल्यावर अगस्त्य मुनीस अतिशय आनंद होऊन ते श्रीरामास म्हणाले, मी आता हनुमंताचे सामर्थ्य व जन्मकथा संपूर्णच सांगतो, असे एकनाथ महाराजांनी सांगितलेले आहे. आईशे पुसता श्री रघुनाथ अगस्त्य मुनी आनंदयुक्त, हनुमंताचे निज सामर्थ्य असे सांगत स्वानंदे. आता सांगेन श्री रघुनाथा हनुमंताची जन्मकथा, सकळ मुळारंभ वार्ता होय सांगता अगस्ती. अगस्त्य ऋषी म्हणाले, अयोध्येचा राजा दशरथ, त्याला पुत्र संतान नसल्यामुळे तो मोठा दुःखी होता. एकदा स्वर्गात दशरथाने दैत्यांना पराजित केल्यामुळे सर्व देवांना आनंद झाला. देवांचे गुरु बृहस्पती हेही प्रसन्न होऊन म्हणाले, राजा तुझी काय इच्छा आहे? तेव्हा राजा म्हणाला, मला सर्व काही ऐश्वर्य आहे, पण पुत्र संतान नसल्यामुळे मी दुःखी आहे. त्यावेळेस बृहस्पतीने सांगितले की भांडक ऋषीचा मुलगा ऋषी शृंगी याला आणून त्याच्या हातून जर तू यज्ञ केला तर तुझा कार्यभाग होईल. तेव्हा इंद्राने अप्सरा पाठवून शृंगी ऋषीला आणले व दशरथ राजाचा मित्र शांतनु नावाचा त्याने त्याची मुलगी दशरथाला संतान नसल्यामुळे त्यांना दिली होती. तिचे नाव शांतना होते. त्या शांतनेशी दशरथ राजाने शृंगीचे लग्न लावले. ही गोष्ट इभांडक नावाच्या ऋषीला ज्या वेळेस कळाली, त्यामुळे रागाने तो अयोध्येमध्ये आला.
राजा दशरथ त्याला सामोरा गेला व अतिप्रेमाने विभांडक ऋषीला सभेमध्ये आणले. त्या ठिकाणी मुलगा व सून पाहून विभांडक ऋषींना फार आनंद झाला, अतिशय आनंद झाला. देवांगना हाती आणविला शृंगी, यज्ञ तो प्रसंगी आरंभिला. विभांडका क्रोध आला असे भारी, अयोध्या भितरी वेगी आला. राजा दशरथ सामोरा जाऊनी, अतिप्रीती करोने सभे नेला. पुत्र स्नुषा दोन्ही देखता नयनी, आनंदला मनी म्हणे नामा. विभांडक ऋषी आनंदाने राजास म्हणाले की हे राजा, तू हे केले ते चांगलेच केलेस. आता तुझी इच्छा पूर्ण मी करीन. नंतर दशरथ राजाने वशिष्ठांना विचारून शृंगी ऋषींच्या हातून एक मोठा यज्ञ आरंभ केला. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. यज्ञ केल्यानंतर यज्ञ नारायण संतुष्ट झाला व हातामध्ये पायस पात्र घेऊन प्रत्यक्ष कुंडातून प्रगट झाला. आणि ते पायस पात्र शृंगी ऋषीच्या हातून देऊन या प्रसादाचे 3 भाग करा व तिघी राण्यास खाण्याकरता द्या. आणि जर तुम्ही उशीर केला मोठे विघ्न ओढवेल असे सांगून अग्निनारायण गुप्त झाले. अयोध्येचा राजा दशरथ नृपती यज्ञ पुत्रा प्रती करविला. शृंगी पायस पात्र दिदले वशिष्ठा हाती, त्वरे करीजे ती 3 भाग. 3 भाग वशिष्ठे करुणी निश्चिती, दिदले राणी हाती तिघी 30. नाथबाबांनी फार सुंदर वर्णन केलं. त्याप्रमाणे वशिष्ठाने 3 भाग करून तिघीही राण्यांना दिले. एकनाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलं आहे. पुत्रेष्टी याग दशरथासी, ताट प्रसाद यज्ञ पुरुषे, वशिष्ठे करोणे विभागासी, तिघी राणीयासी दिदले. भावार्थ रामायणामध्ये म्हणतात, प्रथम भाग कौशल्याला दिल्यामुळं कनिष्ठ जी कैकई तिला राग आला होता आणि तिच्या हातातील भाग घारीने नेला. ती सुवरच्या नावाची स्वर्गातील देवंगना होती. ब्रह्मशापामुळे तिला घारीचा जन्म मिळाला असे एकनाथ महाराज वर्णन करतात. सुवरच्या नामे स्वर्गीची देवांगना, ब्रह्मशापे जाना घारी झाली. सुवरच्या अप्सरा ही सत्यलोकामध्ये गेल्या असता मद्य प्याली. सत्यलोकामध्ये मद्यपान हे निंद्य मानलेले आहे. त्या नशेत अप्सरा नाचत असताना तिचा ताल चुकला व ब्रह्मदेवाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने शाप दिला की तुला घारीचा जन्म मिळेल असे एकनाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये वर्णन करतात. सुवरच्या ती नाचणी, नाचू आले मध्य सेवनी, ताल चुकता तक्षणी, तिसी ब्रह्मयाने शापिले. सत्यलोकी मध्यपान, अत्यंत ते निंद्य जाण, ताल चुकली आपण ही लक्षण मध्याची. निर्लज्ज उत्तम सुंदरी, नष्ट पापिनी होय घारी. भावार्थ रामायणामध्ये नाथबाबा म्हणतात, अशा शापित घारीने कैकईचा भाग हरण केला. कौशल्य ही पतिव्रता असल्यामुळे, तसेच सुमित्रा ही शुद्ध सत्वगुणी असल्यामुळे त्यांच्या हातातील भाग घारीला घेता नाही आला. म्हणून क्रोधायमान असलेली कैकई तिच्या हातातील भाग उचलून नेला. कौशल्या पतिव्रता, तीवरीनं घालिवेची सर्वथा. सुमित्रा शुद्ध सत्वता, तीही वरी तत्वता न घालिवेची. कैकई अति क्रोधायमान, निज भोगी नाही मन. रागे पाहे रायाचे वदन, तव घारीने हिरोनी भाग नेला. कैकई रुसली तेथे विघ्ना झाले, घारीने ते नेले निज भागा. एका जनार्दने घारी पिंड नेता, पुढे झाली कथा श्रवण करा. संत एकनाथ महाराज म्हणतात, पुढे झालेली कथा ती ऐका. ऋषमुख पर्वतावर अंजनी भगवान शंकराला अंतकरणात आठवून तप करत होते. त्या तपामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले
व म्हणू लागले, हे अंजनी, तुझी काही इच्छा असेल ते वरदान माग. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, आठवितांतरे सदाशिव. तपाची अंती शिव झाला प्रसन्न, मागे वरदान काय इच्छा. त्यावर अंजनी माता म्हणाली, हे देवा, तुझ्यासारखा ज्ञानी, भक्त, पवित्र, उत्तम गुणवान असा मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हे अंजनी, तू ओंजळ पसरून सावध रीतीने माझे ध्यान करीत बस, म्हणजे वायुदेव येऊन तुला प्रसाद दे आणि तू तो प्रसाद ताबडतोब भक्षण कर. एकनाथ महाराज म्हणतात, जो पिंड घार नेत होती तो वायूने आसडला, म्हणतसे शिव अंजोळी पसरोनी, बैस माझे ध्याने सावधान. वायुदेव येवोने प्रसाद देईल तुझला, भक्षिका वहिला अविलंबे. एका जनार्दनी घारी नेता पिंड, वायूने प्रचंड आसुडीला. वायूने घारीच्या मुखातील तो पिंड आसडला व ऋषमुख पर्वतावर तप करीत असलेल्या अंजनीच्या ओंजळीत पाडला. तेव्हा आपल्या हातात पिंड पाहिल्याबरोबर भगवान शंकराच्या म्हणण्यानुसार तिने तो सेवन केला. नामदेव महाराज म्हणतात, पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. तो प्रसाद, तो पिंड सेवन केल्यामुळे अंजनी माता गरोदर राहिली. तो गर्भ म्हणजे सामान्य कोणी नाही तर प्रत्यक्ष अंजनीच्या तपाकरता महारुद्रच आले होते. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. तेव्हा अंजनीचा प्रसूती काल जवळ आला, पण ती तिथी कोणती व वेळ कोणती होती तर श्री संत नामदेव महाराज म्हणतात, चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी. चैत्र शुद्ध पौर्णिमा होती व सूर्योदयाची वेळ होती. त्या वेळेसच महारुद्र प्रगट झाले, हनुमंतराय जन्माला आले. आता सर्वांना फुले गुलाल सर्वांना मिळाले का? महारुद्र प्रगटला, नामा म्हणे म्या वंदिला. महान भक्त, एकनिष्ठ सेवक या ठिकाणी हनुमंतराय जन्माला आले. अंजनी ही केसरी नावाच्या वानराची पत्नी होती. आता थोडक्यात सांगतो, वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे हनुमंतही वानराचा वेश घेऊन जन्माला आले. ते ज्या वेळेस जन्माला आले त्यावेळेस कमरेची कौपीन सुवर्णमय होती, कुंडली शोभायमान दिसत होती, असे नाथ बाबा वर्णन करतात. घारी मुखीचा पिंड अंजनीच्या करी, पडता निर्धार्य बक्षीला. नवमास होता झाली ती प्रस्तुत, दिव्य वायू सुत प्रगटला. वानराचा वेश सुवर्ण कोपीन, दिसती शोभायमान कुंडले ती. ब्रह्मचर्या अति गोमटी, हनुमंताची गर्भ कासोटी. अंजनी माता देखे दृष्टी, की राम जग जेठी देखेल. हनुमंताचे लिंग दर्शन, मुख्य माता न देखे आपण. मग इतर देखो सके कोण, ब्रह्मचारी पूर्ण कपिराज. हनुमंत बालक भावनेतून आईस म्हणाले की हे माते, मला भूक लागलेली आहे, तर काय खावं सांग बरं. त्यावर अंजनी माता म्हणाली, जे आरक्त फळ असेल ते पाहून खावे. हनुमंत पुषे बाल भावे, माते म्या शिदेशी काय बक्षावे. आरक्त फळ जे देखावे, त्याची खावे म्हणे माता. अंजनीने हनुमंताला झोपून सूर्योदय न होताच स्वतः वनात फळे आणण्या करता गेली. इकडे आई विरहित असलेले हनुमंतराय उठल्याबरोबर भुकेने व्याकुळ झालेले असल्यामुळे रडायला लागले. तितक्यात सूर्योदय झाला. ते फळ आहे असे पाहून शुद्धेने पीडित झालेल्या हनुमंताने सूर्यावर ताबडतोब झडप घातली.
सुदेने पिढीला प्रबळ, बालार्क फळाती वर्तुळ, बक्षावया स्वये तात्काळ, उढेच फळ स्वभाव. भावार्थ रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. जन्मताची जेने सूर्या ते धरी येले. हनुमंत ज्या वेळेस सूर्य फळ आहे म्हणून भक्षण करण्याकरता गेले तेव्हा सर्व देवादिकांना आश्चर्य वाटले. सूर्याच्या किरणामुळे भस्म होईल म्हणून त्याचा पिता वायू मुलाचे रक्षण करण्याकरता मागे मागे जाऊन त्याने थंड उदकाच्या बिंदूचा वर्षाव केला. वायुदेवाने हनुमंताला आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून तो आटोपला गेला नाही. तशाच वेगाने सूर्य हे फळ मानून भक्षण करण्याकरता आला. त्या दिवशी सूर्यग्रहण होते. राहू सूर्यबिंबाला गिळीत होता. हनुमंताला वाटले माझ्या या फळाच्या आड कोण येत आहे, कोण येऊ राहिलं, म्हणून हनुमंतरायाने शेपटीने हाणून राहूचे तोंडच फोडले. त्यामुळे राहूच्या नाका तोंडातून रक्ताच्या धारा वाहून तो थरथर थरथर कापत असताना त्याला भोवळ येऊन मूर्छित पडला. तेव्हा त्याच्या मदतीला केतू धावून आला आणि रागाने हनुमंताकडे पाहायला लागला. तेव्हा हनुमंताने केतूलाही मार दिला. तेव्हा दोघेही पळायला लागले आणि ते इंद्राकडे आले. तेव्हा ते दोघे म्हणाले, तू सर्व देवांचा राजा आहेस, तूच आमच्यावर अन्याय केलास आणि आम्हाला त्रास देण्याकरता पुच्छ असलेल्या वानरास पाठवले. हा जणू काही पुच्छ राहूच आहे आणि तो सूर्याला गिळतो आहे व आमचाही घात करू पाहत आहे, म्हणून आम्ही रडत हे सांगण्याकरता आलो. ते राहूचे वचन ऐकून इंद्रालाही थोडस आश्चर्यच वाटलं. आणि हा दुसरा राहू हनुमंत कोण आहे? राहू म्हणजे हा कोण आहे? त्याला मारावे म्हणून सर्व देवांचा समुदाय बरोबर घेऊन इंद्र त्या ठिकाणी गेला आणि त्या राहूला सांगितले की तो नवा राहू कोणता आहे ते हे मला दाखव, त्याचे मी निर्धारण करतो. तेव्हा राहूने त्या हनुमंताला दुरूनच दाखवले. तेव्हा हनुमंत भुकेनं व्याकुळ होऊन सूर्याला ग्रासणार. त्यामुळे सूर्य थरथर थरथर कापायला लागला. सूर्याचे धावणे बंद झाले. त्याच वेळी इंद्राला घेऊन आलेला राहू त्याला हनुमंताने पाहिले व सूर्याला सोडून हनुमंत राहूचा घात करण्याकरता धावले. तेव्हा राहू इंद्राच्या मागे लपला आणि तू भिवू नको असे इंद्राने राहूस आश्वासन दिले असताना इंद्र हा हनुमंतावर धावून गेला. त्यावेळेस हनुमंताने इंद्राचा जो हत्ती जो ऐरावत त्याच्या गंधस्थळावर शेपटीने मार दिला. त्यामुळे तो हत्ती ऐरावत घाबरला. नंतर हनुमंताने इंद्राच्या डोक्यावरचा मुकुट उडवला. इंद्राच्या मदतीला यम धावून आला, परंतु हनुमंताने यमाचेही तोंड ठेचून काढले. यमाची अशी स्थिती झाल्यावर वरून भीतीने पळून गेला. कुबेराने तर हनुमंतापुढे लोटांगणच घातले. अशा रीतीने हनुमंताने अर्ध्या क्षणात सर्व देवसेनेचा पराभव केला आणि इंद्रादिक देवांना चांगलाच मार दिला. याचे वर्णन नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये किष्किंधा कांडामध्ये केलेलं. त्या ओव्या तुम्ही मुळामध्ये पाहून घ्या. सर्व चिंतन आता होणं शक्य नाही, म्हणून नाथ महाराज म्हणतात, जन्मताची जेने सूर्या ते धरी येले, इंद्रादिका दिले थोर मार. ती हनुमंताची शक्ती पाहून इंद्राने आपल्या हातातील वज्र हनुमंताला मारले. तो घाव जोरात लागला म्हणून हनुमंतराय मूर्छित होऊन मेरू कपाटामध्ये जमिनीवर पडले. ते पाहून वायुदेवाने मात्र त्वरित येऊन मूर्छित झालेल्या आपल्या मुलाला उचलले आणि तो म्हणाला, भुकेनं व्याकुळ झालेला माझ्या मुलाला इंद्राने वज्र हाणून जमिनीवर मूर्छित पाडले. त्यामुळे वायूने अतिशय संतप्त होऊन संपूर्ण जगाचे प्राण आकर्षून टाकले आणि प्राणाचा रोध केला
अमरपती मारी वज्र हनुवटी, पडिला कपाटी मेरुचिया, वायुदेवे यवने बाळ उचलिला, अवघाची रोधीला प्राण तेथे. नाथबाबा वर्णन करतात. लघु लागवे सुरपती, वज्रे हानितला मारुती, धाव लागता हनुमंता प्रती, पडिला क्षिती मूर्छित. मेरू शिखर पाठारात, हनुमंत पडिला मूर्छित, वायू पिता यवने त्वरित निज सुत उचलिला, शुदिता माझ्या तानियासी, इंद्रे हानुने वज्रेसी, मूर्छित पाडिले भूमेसी, वायू मानसी शोधला. या सर्व बोब्या तुम्ही बघून घ्या. वायूने शोधणे संपूर्ण, आकर्षिले जगाचे प्राण, ब्रह्मादिका संकट पूर्ण, ऋषी भूतगण तळमळीत. वायूने प्राण रुदून घेतल्यामुळे ब्रह्मादिकावर संकट येऊन ऋषीगण, यक्ष, राक्षस, देव, गंधर्व, मानव हे सर्व प्राणाविना तळमळायला लागले. रागवलेला वायू हनुमंताला पुढे घेऊन स्पुंदून स्पुंदून रडत असताना बोलू लागले, माझा हनुमंत जर मेला तर इंद्रादी देवांचा मी एका क्षणात नाश करेल. हनुमंत घेऊनी पुढे, वायू स्पुंद स्पुंदोनी रडे, ताने बाळ हे बापुडे, इंद्रे महामुडे मारिले, माझा निमाल्या हनुमंत, इंद्रादी देवाचा मी घात, करीन एका निमेषात, वायू प्राणात शोभला. वायूने प्राणाचा रोध केल्यामुळे भगवान शंकरासह सर्व देव विष्णूकडे आले आणि त्यांनी झालेली सर्व परिस्थिती सांगितली. आता तुम्ही हनुमंताला वाचून वायूचा शोभ शांत करा, राग शांत करा, अशी भगवंताची विनवणी करून सर्वजण हनुमंताला जीवदान देण्याकरता निघाले. आईचा प्राणप्रिय समजता तो शोभोने जाईला आता, या लागी वाचवावे हनुमंता वैकुंठनाथा सांगुनी, प्राणे पिढीला शुळपाणी, वायूची करावया बुझावणी, तोही आला तक्षणी वाचवा म्हणून हनुमंता, शिवचक्र चतुरानन तीही प्रार्थिला जनार्दन, हनुमंता द्यावया जीवदान अवघे जण निघाले. ब्रह्मदेव, हरी, हर, इंद्रादी देव, सर्व ऋषी असे सर्वजण जेथे हनुमंताजवळ येऊन ज्या ठिकाणी वायू रडत होता, बसलेला होता, त्या ठिकाणी सर्व देवदेवता आल्या. त्या सर्वांस पण वायू हनुमंतास कडेवर घेऊन त्वरेने उठला व आलेल्यांना त्याने सर्वांस प्रेमाने नमस्कार केला. जेथे घेऊन हनुमंत वायू बैसला रडत, प्राणरोधे क्रोधयुक्त आले समस्त ते ठाया, देखोनी ब्रह्मा हरिहर वायू उठोनी सत्वर, कडिये घेऊन कुमर केला नमस्कार सद्भावी. तेव्हा सर्व देव वायू देवतेला म्हणाले, अरे एका पुत्राच्या नाशाकरता सर्व जगाचा नाश करणे हे चांगले का? हे चांगलं नाही. एवढ्या करता आपण क्षमा करावी. तेव्हा वायू म्हणाले, माझा हनुमंत जर उठला नाही तर इंद्रादी देवासह सर्वांचा मी नाश करीन. असे वायूचे बोलणे ऐकून जनार्दनास म्हणजे भगवान विष्णूला हसू आले. तेव्हा भगवान म्हणाले, हनुमंत हा भाग्यवान आहे, त्याला जन्म मरण नसून तो चिरंजीव होईल हे वरदान त्याला मिळालेले आहे. तसेच भगवान शंकरांनी माझ्या तृतीय नेत्राचा म्हणजे डोळ्याचा अग्नी हनुमंतात जाळू शकणार नाही व त्रिशूलाचाही काही परिणाम त्याच्यावर होणार नाही असे वरदान दिलेले. भगवान विष्णू म्हणाले, गदा, धनुष्य, बाण, चक्र इत्यादी दुर्धर ही महाभयंकर हत्यारे हनुमंतावर चालणार नाहीत. असे याचे अजरामर शरीर राहील.
त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने ही त्या ठिकाणी वरदान दिली की ब्रह्मदंड ब्रह्मशाप याची हनुमंताला बाधा होणार नाही. ऐकोनी वायूचे वचन हसीनला की श्री जनार्दन हनुमंताचे भाग्य पूर्ण जन्म मरण त्या नाही. श्रीराम भाग्याचा द्विगुणित जन्म पावला हनुमंत त्याशी स्वप्नी नाही मृत्यू आशे हनुमंत चिरंजीव. वरद वदला श्री जनार्दन हे ऐकोनी त्रिनयन वरद वंदे संतोषन सावधान अवधारा. माझी तृतीय नयनीचा वनी जाळू न शके या लागोनी त्रिशूळ न शके अंग वेदनी वरदवाने शिवाची. या हनुमंताच्या जन्माच्या इतक्या गोड वेळा आलेल्या आहेत. विष्णू वरद वदे तत्पर गदादी बाण चक्र दुर्धर तेने न भेदे याचे शरीर अजरामर हनुमंत. ब्रह्मा वदे निज वरदेशी ब्रह्मदंड ब्रह्मशापेसी बाधू न शके हनुमंताशी सकळ द्वंद्वादी निर्मुक्त. भावार्थ रामायणामध्ये नाथबाबा गोड वर्णन करतात. तसेच इंद्रही वरदान देऊन म्हणाला माझे वज्र हनुवटीस लागल्यामुळे त्याचे हनुमंत नाव हे प्रख्यात होईल व पुन्हा वज्राची बाधा न होता हा वज्रदेही बनेल व देवदानवाला न जुमंता तिन्ही लोकात त्याची ख्याती होईल. इंद्राने हनुमंताच्या गळ्यात कमळाची माळ घालून ही कधीही सुकणार नाही असा त्याला आशीर्वाद दिला. इंद्र वदे निज वरदासी माझे वज्र लागले हनुसी तेने हनुमंत नामयासी होईल सर्वासे विख्यात. माझे वज्र न बाधे पायी हा होईल वज्र देही सुरासुरा नागवे पाही याची ख्याती तीही लोकी. ऋषी कौशिकी कमळमाळा सुकोनिधी कदा काळा इंद्र उल्हासे त्या वेळा घातली गळा हनुमंताचे. भावार्थ रामायणामध्ये नाथबाबा गोड वर्णन करतात. तसेच सूर्य वरुण यम कुबेर विश्वकर्मा इत्यादी देवाने हनुमंतास अनेक वरदान दिली. सूर्याने हा माझ्याहून 100 पटीने पराक्रमी होऊन वेदशास्त्रामध्ये प्रवीण होईल असेही वरदान दिले. वरुण म्हणाला 100 वर्ष जरी हा पाण्यात राहिला तरी हनुमंतास मरण न येता पाण्याचे पाशबंधन याला बांधणार नाही असे वरदान दिले. यम म्हणाला यम काळदंड न बाधता जरा विरहित अखंड आरोग्य लाभून प्रचंड सुखाला हनुमंत प्राप्त होईल असे वरदान दिले. अनेकांनी वरदान दिले, सर्व सांगणं शक्य नाही मला. कुबेराने वर्षानुवर्ष युद्ध जरी केले तरीही कदाकाळी श्रम न होता कसलीही अस्त्र बाधा याला बाधू शकणार नाही असे वरदान दिले. विश्वकर्मा म्हणतात मी जी शस्त्र निर्माण केली त्याची हनुमंताला बाधा होणार नाही. तसेच माझे शिल्पशास्त्र ज्ञान हनुमंतास प्राप्त होईल असे अनेक वरदान अनेकांनी दिले. नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये किष्किंधा कांडामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे सर्व देवांनी प्रसन्नतापूर्वक हनुमंतरायास अनेक वरदान दिली. सकळ देव मिळून प्रसन्न पै होती वरदान देती मारुतीसे. नाथबाबा म्हणतात हनुमंतास वरदाने मिळाल्यामुळे वायूस खूप आनंद झाला. नंतर सर्व देवांनीच धामामध्ये निघून गेले. तेव्हा वायूने हनुमंतरायास अंजनीच्या स्वाधीन केले. वरदेवने हनुमंतासी सुरवर गेले निज धामासी वायूने आणोनी हनुमंतासी अंजनी पासी दिदले. हनुमंतरायाचे महत्व आपणास ज्यांनी ज्ञात केले, हनुमंतरायाचं महात्म्य किती दिवस सांगावं. आपल्यालाही हनुमंतरायासारखी शक्ती भक्ती युक्ती मती प्राप्त व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्यांचं नित्य स्मरण करावं.
व त्यांच्या उपास्य देवताचे सतत चिंतन करत राहावं.